जाईल आता कुणाच ठाऊ. आणि ओढत असताना त्याचं टॅक्सी खाली ऍक्सिडेंट झालं. मी पाया पडतो तुमच्या, मला जाऊ द्या. पण मी अनेक वेळा सांगितलं पण त्यांनी मला सोडायलाच तयार नाही. कुठे काय झालं असेल माझ्यावर असं कुणाच ठाऊ. अरू 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 जान्हवे, जाऊ दे त्याला. तू म्हणे जॉन जवळ निरोप पाठवले होतीस मला ये म्हणून. हो पण तुम्ही अशा अवस्थेत. हो अगं आमच्या उमेशला पोलिसांनी पकडून नेलं म्हणून थोडी घ्यावी लागली मला. तो साला इन्स्पेक्टर उमेशला सोडायलाच तयार नव्हता. पैसे कितीही फेकले असते मी, पण साला तो इन्स्पेक्टर उमेशला सोडलाच नाही. त्यासाठीच तर मी तुम्हाला निरोप पाठवला होता, उमेशला सोडवण्यासाठी. बरं पण ते जाऊ दे. शेठ, मला बाहेर जाऊ द्या. मला जायचंय. मला जॉनला घेऊन ते हॉस्पिटलमध्ये जाऊ दे. मला चौकशी करायची आहे. तो कुठच्या हॉस्पिटलमध्ये राहिलाय तो. प्लीज. ते जाऊ दे, पण माझं काम जरा पहिल्यांदाच व्हायला पाहिजे. तुमचं काम? कसलं काम? काम काही नाही, फक्त अर्धा तास तुझ्या संगतीत घालवायचं आहे मला. नाही यातलं पाप माझ्यातून होणार नाही. पाप? याला पाप म्हणताय तो? अगं ही माझी भूक आहे, माझ्या वासनेची भूक. ज्यावेळी तुला मी हा खोलीत पहिल्यांदा पाहिलेलं होतं ना, त्याच वेळी तू माझ्या डोळ्यात फललिप्त झाली होती. फक्त वाट पाहत होता मी तुझ्यावर. नाही, माझ्या तुलावर हात टाकायचा प्रयत्न करू नका. मी पाया पडते तुमच्या. अगं पाया मीच पडतो तुझ्या. वाटल्यास दोन्ही पायाने क्षमा मागतो. पण आज फक्त थोडा वेळ तू माझ्या संगतीत पाहिजे. माझ्या शिलावर असा घाला घालायचा प्रयत्न करू नका. हवं तर तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. शेठ, ऐका माझं. माझ्या शिलावर घाला घालायचा प्रयत्न करू नका. तू मला पाहिजे म्हणून ते एवढा दिवस मी तुझ्या संगतीत घालवायचा नाही. शेठ, असं काही करू नका. मी उमेशला सांगेन. अगं आरती, तुझ्या फुलं पाकरू आहे ना, तो फुलं पाकरू त्या फुलाचा मध गेला कसा आपापलेला असतोय ना, तसाच मी तुझा मध गेला एकदम आपापलेला. तुझ्या यौवनासाठी, तुझ्या मिलनासाठी, अगं तुझ्या यौवनासाठी, तुझ्या मिलनासाठी जवळ माझी भूक मिळण्यासाठी.
मी